मिलिंद बस कर आता. आज जरा जास्तच झालंय ना तुझं. नंतर तमाशा करतोस. महालक्ष्मी, तुझा काय तमाशाचा फड आहे का? का तमाशा करायचा ठेका तूच घेतलाय? आता समजा मी केला तमाशा तर तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही कर ना, पण दारू पिऊन करू नकोस. दारू जास्त झाल्यानंतर तू काय बोलतोस ना तुझं तुला कळत नाही. खोळ घालून ठेवतोस आणि मग मला निस्तरायला लागतं. तुला सकाळी म्हणत होते मी की तमाशा करूयात, त्या सिद्धार्थला अद्दल घडूयात, पण नाही. मला म्हणलास घाई करू नकोस. आता बघितलंस अदिती, माय बेबी, अरे लहानपणापासून तिला फुलासारखं जपलंय मी आणि इथे तिचे हाल होत आहेत. मॅम अदितीला जाग आली आहे. म्हणजे थोडा विकनेस आहे तिला, पण बाळकाकाला मी सांगितलंय तो औषध देणार तिला. तिला बरं वाटेल. हो, पण तिला त्रास झालाय त्याचं काय? आता अदिती ऐकतच नाहीये, त्याला काय करणार? तू तिला चॅलेंज दिल्यामुळे हे सगळं घडलंय. माहितीये मला सगळं. सॉरी मॅम, पण मी तुम्हाला हे सांगायला आलोय की या सगळ्या प्रकारामुळे तिला हे पटतंय की हे सगळं आपल्याला झेपणार नाहीये. एक दिवस ही सगळी कामं करून तिची हालत ही झाली, एवढा त्रास झालाय तिला. आयुष्यभर ही सगळी कामं नाही ना करू शकणार. हळूहळू तिला कळेल की आपल्याला इथे राहणं योग्य नाहीये. आम्ही दोघं अमेरिकेत जाणंच चांगलंय. सर, तुम्हाला दिलेलं वचन मी अजिबात नाही म्हणलं. त्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. तुझ्यामुळे माझ्या मुलीला त्रास झालाय. चक्कर येऊन पडली ती. तुझी स्वप्न, तू मला दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या नादामध्ये तिला त्रास होतोय आणि मी हे कदापि सहन करणार नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सिद्धार्थ देशमुख, मी कुणाचंही ऐकत नाही आणि कुणालाही घाबरत नाही. मी सरळ माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जाणार आहे. मग तू जा अमेरिकेला, नाही तुझी अख्खी फॅमिली घेऊन जा अमेरिकेला, नाही तर इथेच थांब ह्या गुळपोळीमध्ये. फॅक्टरी काढ, मला काही फरक पडत नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ह्या पुढे माझ्या पोरीला त्रास होता कामा नये. डू यू अंडरस्टँड? काका खरंच ठीक आहे मी. अरे इथं डॉक्टर कोण आहे, तू की मी? हा, हे बघ सकाळला मी औषध आणायला पाठवले. आज रात्री झोपताना एक गोळी घ्यायची आणि उद्या 3 वेळेला दिवसभरातून एक गोळी घ्यायची. पण मात्र औषधांबरोबर आरामही तितकाच महत्वाचा आहे. काय ऍक्च्युली हे सगळं ओव्हर एक्झर्शनने झालं, त्यामुळे आता झाली तितकी दगदग पुरे. बघितलंस, म्हणून तू आता काहीही कामं करायची नाहीस. सगळी कामं एकदम केलीस ना, त्याचाच परिणाम आहे हा. पण पल्लू काकी, मला आवडतं ही सगळी कामं करायला. अगं हो, पण आधी परी हो. पुढचे काही दिवस घरात कोणीही तुला एकाही कामाला हात लावू देणार नाहीये. पण पल्लू काकी, आता पडणे आणि बिडणे, आराम कर बघू आणि काळजी घे. हा ओ चला तुम्ही. तू कुठे येतेस? पुस्तक आणलंय ना? मग आता इथेच बसायचं आणि अभ्यास करायचा. आणि शिवाय अदितीला काय हवं काय नको ते पण बघायचं, कळलं? अहो नाही बाळा काका, एवढं काहीच नाही झालंय, त्याची काहीच गरज नाहीये. डॉक्टर कोण आहे? हो हो, तुम्ही जाता डॉक्टर, बसते मी इथे. जा तुम्ही. पल्लू काकी सॉरी, माझ्यामुळे तुम्ही अडकला तिथे. अगं नाही नाही, तसं काही नाहीये. मला इथे थांबण्याचा किंवा तुझी काळजी घेण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे पुस्तक घेऊन बसवलं ना, ह्याचा राग येतोय मला. डोकं गरगरतं ग माझं. आता बघ, थोड्या वेळाने येतील ना तुझी चौकशी करायला, तेव्हा विचारतील काय अदिती कसं वाटतंय तुला. तेव्हा मला पण विचारतील काय पल्लू किती झालं वाचन. तेव्हा तुझी चौकशी कमी आणि माझी अभ्यासाची उजळणी घ्यायला खास करून येतील. मला ना अजिबात आवडत नाही अभ्यास करायला. हे पुस्तक नुसतं असं जरा उघडलं ना तरी पण जांभई येते ग मला. अहो मग तुम्हाला आवडतं ते करायचं ना. त्यांना नकोय ना, त्यांना फक्त माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं पाहिजे.
सारखा आपला अभ्यास, शिक्षण पूर्ण कर. वैताग आलाय ग मला आता. तुला तिच्या डोक्याशी भुनभुन करायला नाही बसवलं इथं. अगं तिला बरं वाटेल असं काहीतरी बोल ना. ते सोडून माझी तक्रार करत तुला कसं बरं वाटेल हे बोलत बसलीस तू. बघितलं, बोलले होते ना मी तुला. सॉरी हा, चुकलं माझं. मी आता अदितीशी छान गप्पा मारते. हे पुस्तक घेऊन जा. नको, ठेव तुझ्या पाशीच आणि अभ्यास कर. आणि हो, तिच्या डोक्याला ताप देऊ नको, कळलं? तुम्ही माझ्या डोक्याला ताप देऊ नका. बसते मी, जा तुम्ही. ग हसतेस काय? किती गोड भांडता तुम्ही. नुसतं गोड भांडून काय उपयोग आहे? गोड बातमी द्यायची आहे मला. सिद्धार्थ, युवराज, यार माझ्यामुळे अदितीला त्रास झाला यार. तिच्या डॅडचं म्हणणं बरोबर आहे, पण तुला खरं सांगू का, माझा खरंच असा काय हेतू नव्हता रे तिला त्रास द्यायचा. मला फक्त तिला हे जाणीव करून द्यायची होती की हे तिला जे सगळं दिसतंय ते तेवढं सोपं नाहीये. या कुटुंबात राहणं सोपं नाहीये हे फक्त तिला कळून द्यायचं होतं. सिद्धार्थ, मला कळतंय, पण तू अदितीला ओळखतोस ना. तिने एकदा ठरवलं की तो डिसिजन बदलणं सोपं नाही. सिद्धार्थ, तिचा डिसिजन झालाय, तिला इथंच थांबायचं. तू कितीही प्रयत्न कर. अदिती सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होत चालली. तीच मुलगी आहे जिला मी सांगायला घाबरत होतो की माझं मोठं कुटुंब आहे. माझं मोठं कुटुंब आहे कळल्यावर ती मला सोडून जाईल अशी मला भीती होती. पण आज तीच मुलगी या कुटुंबासाठी मला सोडून लांब राहायला तयार आहे. अदितीला कळत कसं नाहीये, हे तिला जेवढं सोपं दिसतंय तेवढं सोपं नाहीये. या घरात प्रत्येकाची छोटी फॅमिली आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत, आवडी निवडी आहेत, स्वप्न आहेत. हे सगळं ती हँडल करू शकणार आहे का? जशी या घरात प्रत्येकाची छोटी फॅमिली आहे तशी माझी आणि अदितीची छोटी फॅमिली असू शकते ना. आम्ही वेगळे राहू शकतो ना. आम्ही वेगळे राहतो याचा अर्थ असा नाहीये की आम्ही फॅमिलीचा विचार करत नाही, आम्ही फॅमिली तोडतोय. कसं समजावूया अदितीला? सिद्धार्थ, आता अदितीला तुझी जास्त गरज आहे. आपण या टॉपिकवर नंतर बोलू. तर तूही जास्त विचार करू नकोस. तू जर असा स्ट्रेस घेतलास तर अदितीची काळजी कोण करणार? आणि हे बघ, जर काहीच मार्ग नाही निघाला तर तुझ्याकडे शेवटचा ऑप्शन आहे ना, ज्यासाठी तुला माझी गरज लागणार आहे. पण तो माझ्यासाठी शेवटचा ऑप्शन असेल. वेळ आली की बोलेन तुझ्याशी. आणि आता तू बोलतोयस ते बरोबर आहे. आधी अदितीची काळजी घेणं महत्वाचं. जातो मी. यांच्यामुळे ना मला टीव्हीच बघता येत नाही. फोन पण माझा रूमवर राहिला ग. शिट, कालचा एपिसोड पण बघायचा राहिलाय माझा. पल्लू काकी, तुम्ही एक ओळ वाचल्यानंतर सिरियल विषयी बोलताय. कसा होईल तुमचा अभ्यास? अभ्यास मला करायचाच नाहीये. जाऊबाई, हे बघा, मी तुमच्यासाठी तुमची फेवरेट पेस्ट्री बनवली आहे. थँक्यू जाऊबाई. अहो थँक्यू काय म्हणताय? चला बरं आता खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल जरा. थांबा दीदी, अगं ते नंतर खा. आधी हा छान घरगुती काढा केलाय ना, तो घे. चवीला पण छान आहे, पिऊन घे. थांबा थांबा, यांनी सांगितलंय फक्त औषधच द्यायची, नाही तर चिडतील माझ्यावर. म्हणतील डॉक्टर कोण आहे. कधी कधी मला वाटतं ना, यांना स्वतःच्या डिग्रीवर संशय आहे की काय. अगं हे पण औषधच आहे ना. मी बोलते बाळा भाऊजींशी, आणि काढा दिल्यावर आपण औषध देऊच ना तिला. नको नको, औषध, काढा, केक हे सगळं मिक्स होऊन तिला उलट्या झाल्या तर ती अजून आजारी पडेल.
नाना भाऊजी अहो असं काय बोलताय? सिस्टर सिस्टर, हे बाळाभाऊनी सांगितलेली सगळी औषधं आणलीत. आता पटापट औषधं घ्या. नाही, तुम्ही आधी केक खा, म्हणजे औषध घेण्याआधी पोटात काहीतरी असायला हवं ना. एक मिनिट, एका वेळी काहीतरी एकच खाऊ शकते मी. अगं ते सगळं नंतर कर. हे बघ काय आणलंय, घरात बनवलेलं तेल आहे. चला व्हा बाजूला सगळे. असा मस्त मसाज करून देते ना, ठणठणीत बरी होशील. हा पाय दे. आत्ता टेन्शन फ्री करते बघ तुला. शांत झोप लागेल. अहो ताई काकी काय करताय? अगं तळवे चोळून देते जरा, बरं वाटेल तुला. नाही नाही ताई काकी पण शांत राहा, आराम कर बघू. पड. अरे हो हो हो, सगळे उपाय एकाच वेळेस नका करू, नाहीतर अजून तब्येत बिघडायची तिची. ए नाना तू ग बस. चांगली ठणठणीत बरी होईल ती. तुझ्या बोलण्यामुळे ना आणखीन घाबरून जाईल. अगं पण रत्ना का जातो की नाही बाहेर? चल जा. बरं जातो. आपण चांगलं सांगावं तर कोणाला पटतच नाही. त्या नानाचं आहे ना असंच आहे बरं का. म्हणजे स्वतः जरी आजारी पडला ना तरी म्हणणार मी काही आता लवकर बरा होत नाही. हे बघ आधी या काढा घे. ऐका तर शांतपणे. आदिती बेटा हे बघ, औषध घे आणि शांत झोप. मी आणि नानीने शिवलेली गोधडी आहे ना, लगेच सांगतो. ती गोधडी घे अंगावर आणि झोप. काय सुनबाई, बरं आहे ना? अरे बयोबाई कधी आला? अगं बापूने फोन करून कळवलं. मग मी यांना म्हणाले तुमची काय कामं असतील ना तर तुम्ही आटपून घ्या इथेच थांबून, मी जाते. बापूला बोलून घेतलं आणि निघून आले. परिवारजी अहो एवढं काहीच नाही झालंय. दिसतेच की ते. आणि दिवसभरचा तुझा पराक्रमही कळाला मला. तुला आता शेवटचं सांगते, पुन्हा असा वेडेपणा करायचा नाही. अगं घरात एवढं सुना आहे, सगळ्यांनी मिळून मिसळून कामं करायची, का एकटीने कामं करायची सगळी. आता परत असं वेडेपणा करू नको बरं का. पण भैयाजी मी हे बघ, आता एकही शब्द बोलायचा नाही. शांतपणे आराम कर. हे बघ तुझ्यासाठी मी छान अंगाई गीत गाते. हा ये बाई. अर्जू हात दे. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. सगळे माझ्यासाठी इथेच झोपलेत. यांना किती काळजी आहे माझी. इतकी काळजी, इतकं प्रेम मला जगात कुठे मिळालं असतं. किती गोड माणसं आहेत. सीड, अशा माणसांना सोडून एकटं राहायचं आपण? सीड, सीड कुठे?
काय का उठलेस तू? तुला काही हवंय का? नाही अरे, बरं बरं वाटतंय ना? हो, खूप फ्रेश वाटतंय आता. मस्त झोप झाली आणि उठून बघितलं तर सगळे आपल्याच खोलीत. बिचारे माझ्या काळजीपोटी रात्रभर तिथेच झोपले. म्हणून तर मी इथे बसलोय ना. आपल्या घरात ही अशी प्रायव्हसी मिळते. अरे पण किती गोड आहे हे सगळं. लहानपणापासून आजारी पडल्यावर फक्त फोनवर चौकशी व्हायची सवय आहे मला. म्हणजे सुरेखा मावशी असायच्या जवळ, पण घरातली सगळी कामं करत. मॉम डॅडला कळल्यावर दुसऱ्या मिनिटाला डॉक्टर यायचे घरी, उपचार करायचे, मेडिसिन्स द्यायचे. पण आजारपणात मनाला जो आधार हवा असतो, जे प्रेम हवं असतं, ते आपल्या जवळची माणसंच देऊ शकतात ना. सिड, मला हे सगळं कधीच मिळालं नाही जे मला आता या घरात मिळते. आज इतकी माणसं माझ्यासाठी काहीतरी करतायत, काळजी घेतायत. हे फिलिंगच इतकं छान आहे ना. तुला कळतंय ना? म्हणजे तुला काय म्हणायचंय? तिकडे मी तुझी काळजी घेणार नाही का? नाही सेड, अरे हे मी फक्त माझ्याविषयी नाही सांगत आहे. इथे ही माणसं आपल्या दोघांनाही प्रत्येक बाबतीत सांभाळून घेतील. आतापर्यंत आपल्या प्रत्येक अडचणीत हे सगळे आपल्या पाठीशी उभे होते. मी पहिल्यांदा हे घर सोडून गेले तेव्हा हीच फॅमिली मला हॉटेलमध्ये घ्यायला आली होती. आधी मला जेवण जमत नव्हतं तेव्हा सांभाळून घेणारं हेच कुटुंब होतं. माझ्या मॉम डॅडच्या घटस्फोटाबद्दल कळलं तरी सुद्धा या घराने समजून घेतलं. आपल्या लग्नात इतक्या अडचणी आल्या, त्या प्रत्येक अडचणीत या घराने आपल्याला साथ दिली. लग्नानंतरचं पहिलं भांडण पण सोडवलं याच घराने. अगं, लग्नानंतरचं तुमचं पहिलं भांडण, अगं भांडणच प्रेमाची गंमत वाढवतं. तुझी बायको आदिती डोकं फिरवतीये. अरे तिला घरातल्या माणसांशी काही देणं घेणंच नाहीये. उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. काही बरळताय. अदिती असं बोलणं, असं वागणं शक्यच नाहीये. सिड, या सगळ्यांनीच आपल्याला नेहमीच समजून घेतलं. आपला प्रॉब्लेम त्यांनी स्वतःचा प्रॉब्लेम समजून सोडवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यांनी नेहमी आपल्याला साथ दिली आणि आता त्यांच्या स्वप्नासाठी ते आपल्याकडून काही अपेक्षा ठेवतायत, तर आपण त्यांना सोडून जायचं? सिड, तुला यात काही चुकीचं नाही वाटत आहे? थोडक्यात तुला काय सांगायचंय? क्लिअर बोल. मी क्लिअरच आहे सेट, तेच तुला समजावण्याचा प्रयत्न करते मी. हे इतकं प्रेम, इतकी काळजी, इतकं एखाद्याबद्दल वाटणं, हे सगळं पहिल्यांदा अनुभवते मी. मी नाही सोडून जाऊ शकत माझ्या माणसांना. सेट, इथे या घरातच आपला आनंद आहे, भलं आहे. ऐक माझं. फायनली तू हे ठरवलंस तर? हो. ठीक आहे, मला जरा वेळ दे.